राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून या दौऱ्यात जागा वाटप आणि मित्रपक्षांबद्दल समन्वयावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत केंद्रीय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली। संसदेत पक्षाची भूमिका नेमकी काय असावी याबाबत त्यांनी खासदारांना मार्गदर्शन केले। याशिवाय सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा आढावा घेण्यासाठी ते वकिलांची भेट घेणार असल्याचंही समजतंय। मुंबईत महत्त्वाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्यात। जागा वाटपाचा तिढा सोडवणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणे हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटपक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मंत्र्यांनी दिलेलं उत्तर हे थातूरमातूर आणि वेळ मारून नेणारं आहे अशी टीका करत रोहित पवारांनी थेट मंत्र्यांच्या पारदर्शकतेवरच सवाल केलाय। रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक गंभीर विसंगती मांडली आहे। त्यांनी विचारलंय की जर बारामती विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे तर मंत्र्यांनी तो जळाल्याचं का सांगितलं? ब्लॅक बॉक्स हा कोणत्याही विमान अपघातातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो। तो सुरक्षित असतानाही जळाल्याची खोटी माहिती का दिली गेली याचं उत्तर मंत्र्यांनी द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। रोहित पवार यांनी मंत्र्यांवर व्यक्तिगत आणि आर्थिक संबंधाचेही आरोप केले। ज्या बीएसआर कंपनीचे विमान अपघातात सापडले त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्र्यांनी पाहुणचार घेतला होता। त्यामुळे मंत्री आता त्या मिठाला जागवून चौकशीत पारदर्शकता टाळत आहे का असा बोचरा सवाल त्यांनी विचारलाय। जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलेंडरची मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला। आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवत शिवारातील गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलेंडर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे। चोरी गेलेल्या सिलेंडरचे अंदाजे किंमत 4.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। विशेष म्हणजे एकीकडे नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या पोलिसांकडून या चोरीचा अधिक तपास सुरू आहे। समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी गॅस एजन्सी बंद असताना मध्यरात्री ही चोरी झाल्याची शक्यता आहे। या घटनेत जवळपास 96 घरगुती सिलेंडर तसेच 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोचे 2 व्यवसाय सिलेंडर असे एकूण 110 गॅस सिलेंडर चोरीला गेलेत। जवळपास 4,51,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे। मीरा भाईंदरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माटेकर यांच्या हाताला उंदराने कुरतडल्याची भीषण घटना घडली आहे। दुर्दैवाने उपचारादरम्यान काल संध्याकाळी सुहासिनी माटेकर यांचा मृत्यू झालाय। त्यांना 12 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सुहासिनी यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील 4थ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। सोमवारी सकाळी जेव्हा रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात आले आणि त्यांनी महिलेच्या हातांवर जखमांच्या खुणा पाहिल्या ज्या उंदरांनी चावल्यामुळे झाल्यासारख्या वाटत होत्या। त्यानंतर सीसीटीव्ही जेव्हा पाहिला तेव्हा उंदराने सुहासिनी माटेकरांचा हात कुरतडल्याचं समोर आलं। दरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जातोय। या घटनेने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। नाशिकमध्ये सध्या चर्चेत असलेल्या तपोवन परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। आधीच वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून तापलेल्या या परिसरात आता अंधश्रद्धेच्या नावाखाली झाडांवर काळी विद्या केल्याचा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींसह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। तपोवन परिसरातील झाडांवर एका कुटुंबातील व्यक्तींचे फोटो लावून त्यावर खिळे ठोकलेले आढळले। काही ठिकाणी या फोटोंना बिब्बे आणि काळ्या भावल्याही जोडण्यात आला। हा प्रकार जादूटोणा किंवा काळी विद्या करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येतोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसर आधीच संवेदनशील बनलाय। झाडांच्या तोडीविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। देशातील वाढत्या एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा मिळालाय। इराण सरकारकडून विशेष परवानगी मिळाल्यानंतर भारतीय जहाजांच्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे।
सोमवारी एलपीजीने भरलेले शिवालिक हे जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल झाले. तर आज नंदादेवी आणि कच्चे तेल घेऊन जाणारे जग लाडली हे जहाजही भारतीय किनाऱ्यावर दाखल होणार आहे. गॅस विनाविलंब रिफायनरी डेपोमध्ये पाठवता यावा यासाठी प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता आधीच केली होती. पश्चिम आशियातील परिस्थितीवर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या भारतीय जहाजांसंदर्भात भारताने केलेली राजनैतिक राजनीती यशस्वी ठरली आहे. इराणने विशेष परवानगी देऊन शिवालिकला उतरण्याची परवानगी दिली आहे. ते जहाज आता मुंद्रा बंदरात आपला माल उतरवत आहे. आज दाखल झालेले नंदादेवी हे एलपीजीने भरलेले दुसरे मोठे जहाज आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून 81,000 टन कच्चे तेल घेऊन येणारे जगलाडली हे जहाजही आज भारतीय बंदरात दाखल होईल. या 3 जहाजांच्या आगमनामुळे देशातील स्वयंपाकाच्या गॅस आणि इंधनाच्या पुरवठ्याबाबत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानकडून रहिवासी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आलंय. पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आणि रहिवासी भागांवर बॉम्बचा वर्षाव केलाय. यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे संरक्षण मंत्रालय आणि जीडीआय मुख्यालयाजवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले होते. तसेच राष्ट्रपती भवनालगतच्या निवासी भागातूनही आगीचे प्रचंड लोळ उठत होते. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि गंभीर ऊर्जा संकटामुळे दक्षिण आशियाई देश हतबल झालाय. पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेला देखील तीव्र इंधन तुटवड्याचा सामना करावा लागतोय. देशातील तेलाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सरकारने एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. श्रीलंकेच्या सरकारने अधिकृतपणे 4 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची अंमलबजावणी जाहीर केली आहे. सरकारी संस्था, शाळा आणि विद्यापीठे आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच कार्यरत राहतील. इंधनाची बचत करण्यासाठी सरकारी कार्यालय आणि शैक्षणिक संस्था प्रत्येक बुधवारी पूर्णपणे बंद राहतील. कोलंबोत आयोजित पत्रकार परिषदेत अत्यावश्यक सेवांच्या आयुक्त जनरल यांनी वाहतुकीत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्यासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. आयपीएलच्या 19व्या पर्वाला 28 मार्चला सुरुवात होणाऱ्या आयपीएलच्या 2026व्या पर्वाची पहिली मॅच रॉयल चॅलेंज बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. सनरायझर्स हैदराबादला सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल 2026च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. पॅट कमिन्स डिसेंबर 2025 मध्ये ॲशेस मालिकेत खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे पॅट कमिन्स ॲशेस मालिकेत खेळू शकला नाही. पॅट कमिन्स दुखापतीतून बरा झालेला नाहीये. त्यामुळे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादचे कर्णधार म्हणून नेतृत्व करू शकतो. मात्र अद्याप सनरायझर्स हैदराबादकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. सुपरस्टार अभिनेता थलपती विजय याच्या आयुष्यात सध्या वादळ आलंय. अभिनेत्याचा संसार सध्या मोडण्याच्या उंबरठ्यावर असून पत्नीनं त्याच्यावर विवाहबाह्य संबंधाचे गंभीर आरोप लावलेत. अभिनेत्याचे त्याच्याच को-स्टार सोबत अफेअर सुरू असल्याचे गंभीर आरोप करत त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. तर दुसरीकडे पत्नीने ज्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले तिच्यासोबत सुपरस्टार अनेकदा दिसून आलाय. अशातच आता सुपरस्टार पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर को-स्टार सोबत आपली लग्नकार्ड बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. थलपती विजय आणि तृषा कृष्णन हे दोघेही त्यांच्या रिलेशनशिपमुळे गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. आता तृषाच्या आईच्या एका कृतीमुळे चर्चांना आणखीन उधाण आलंय. विशेषतः तृषाची आई उमा कृष्णन यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. तसेच विजय थलपती आणि तृषा कृष्णन दोघांच्या लग्नाच्या अपमानांनाही उधाण आलंय.